स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच नवगाव जिल्हा परिषद गटात साईनाथ बापू होरकटे यांच्या नावाची जोरदार चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच पैठण तालुक्यातील नव्याने झालेले नवगाव जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले। या पार्श्वभूमीवर मतदारसंघात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे सामाजिक कार्यातून व ग्रामविकासाच्या धडपडीत नेहमी आघाडीवर असलेले तसेच आमदार विलासबापू भुमरे यांचे विश्वासू तसेच खंदे समर्थक आहेत। चांगतपुरीचे युवा सरपंच साईनाथ बापू होरकटे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ग्रामीण भागातील प्रश्न सोडविणे, शेतकऱ्यांच्या अडचणींवर आवाज उठविणे, तरुणांना रोजगाराभिमुख उपक्रमात सहभागी करून घेणे यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे। परिणामी निवडणुकीचे बिगुल वाजताच कार्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्य मतदारांपर्यंत नवगाव गटात साईनाथ बापू होरकटे नाव जोरदार चर्चेत आहे। अशा चर्चा रंगताना दिसत आहेत। ग्रामपंचायतचे जिल्हा परिषद अशा सर्व स्तरांवर कार्यकर्त्यांची चांगली ताकद असलेल्या होरकटे यांना स्थानिक पातळीवर मजबूत जनाधार आहे। त्यामुळे गटात इतर इच्छुक उमेदवारांची धडपड सुरू असली तरी जनतेच्या मनातील पसंतीची मुहर मात्र साईनाथ बापू होरकटे यांच्याच नावावर दिसते। काही दिवसात पक्षीय समीकरणे आणि अधिकृत उमेदवारीचे गणित स्पष्ट होणार असले तरी सध्या तरी साईनाथ बापू होरकटे नवगाव गटात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगत आहे। तसेच आमदार विलासबापू भुमरे काय निर्णय घेतात आणि पक्षाच्या आंतरिक चर्चेत काय ठरते हे महत्त्वाचे आहे। मी पक्षनिष्ठ कार्यकर्ता आहे। खासदार संदीपान भुमरे व आमदार विलासबापू भुमरे जो निर्णय घेतील तो माझ्यासाठी आदेश असेल। निवडणूक प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही, परंतु जेव्हा पक्षाचा आदेश येईल तेव्हा मी त्यानुसार काम करण्यास सदैव तयार आहे, असे साईनाथ बापू होरकटे सरपंच चांगतपुरी यांनी स्पष्ट केले। ST मराठी न्यूज महाराष्ट्र, संतोष तडपे, घनसावंगी।